शुद्धतेची खात्री आणि परंपरेचा विश्वास घेऊन आले आहेत कैलास आडगावकर ज्वेलर्स. कैलास आडगावकर ज्वेलर्स, जिथे सौंदर्याला मिळतो विश्वास. प्रभाग क्रमांक 25च्या माजी नगरसेविका भाग्यश्री राकेश ढोमसे यांचा उमेदवारी अर्ज छाननी दरम्यान बाद झाल्याने प्रभागात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. या निर्णयामुळे समर्थकांसह सर्वसामान्य नागरिकांमध्ये प्रचंड नाराजीचे वातावरण निर्माण झाले असून याच पार्श्वभूमीवर प्रभागातील नागरिकांनी भाग्यश्री ढोमसे आणि राकेश ढोमसे यांच्या संपर्क कार्यालयाजवळ मोठी गर्दी केली. नागरिकांनी एकमुखाने भूमिका मांडत सांगितली की भाग्यश्री ढोमसे आणि राकेश ढोमसे यांच्यावर अन्याय झालेला असून हा निर्णय कोणत्याही परिस्थितीत स्वीकारण्याजोगा नाही. जनतेच्या प्रश्नांसाठी सातत्यानं रस्त्यावर उतरून काम करणाऱ्या नेतृत्वावर असा अन्याय होणे हे वेदनादायक असल्याच्या भावना नागरिकांनी तीव्र शब्दात व्यक्त केल्या आहेत. नागरिकांचा वाढता पाठिंबा आणि भावनिक प्रतिसाद बघून भाग्यश्री ढोमसे आणि राकेश ढोमसे हेही भावूक झाले. उपस्थित नागरिकांनी आम्ही तुमच्या सोबत आहोत अशा घोषणा देत त्यांना धीर दिला. संपूर्ण परिसरात एकजूट आणि पाठिंब्याचे वातावरण दिसून आले. आमच्यावर अन्याय झाला असला तरी आम्ही खचणार नाही. जर आम्हाला अधिकृत पुरस्कृत उमेदवारी मिळाली नाही तर आम्ही अपक्ष म्हणून निवडणूक लढवू. नागरिकांनी आमचे नाव पाहून मतदान करावे. जनतेच्या विकासासाठी आम्ही सदैव कटिबद्ध आहोत आणि भविष्यातही प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रामाणिकपणे काम करत राहू. आम्ही प्रत्येक चौकामध्ये जाऊन सगळ्यांना हात दिली आणि तुम्ही सर्व माझ्यासाठी या ठिकाणी आले. हे फक्त माझे आनंद अश्रू आहे, हे दुःखाचे अश्रू नाही. ज्यांनी काय केलं ते होऊन गेलं, पण मला लढायचं आहे. आमची हिंमत पूर्ण तुटली होती संध्याकाळपर्यंत, पण यांचा मित्र परिवार खरंच मित्र असावे तर राकेश ढोमसे यांच्या मित्रांसारखे नेहमी साथ देणारी. नवरात्राचा कार्यक्रम असो, कोणतेही इलेक्शन असो, लोकसभा, विधानसभा, महानगरपालिका, त्यांनी प्रत्येक वेळेस करून दाखवलं. प्रत्येक वेळेस त्यांनी करून दाखवलं आणि मला आज करून दाखवायचंय फक्त त्यांच्यासाठी. 16 तारखेला मला गुलाल पाहिजे म्हणजे पाहिजे, फक्त त्यांच्यासाठी. कारण मी आज या ठिकाणी उभी आहे फक्त त्यांच्यामुळे. प्रभागामध्ये आपल्या ज्या ओळखी असतील त्यांना सर्वांना आवाहन करायचं आहे की आमच्यावर जो अन्याय झाला त्याच्याबद्दल मी काही बोलणार नाही. मला कोणावर टीका पण करायची नाही, टिप्पणी पण करायची नाहीये. कारण खूप 8 वर्ष आता आम्ही 2017ला इलेक्शन लढलो. 8 वर्ष आम्ही तोच संघर्ष केला, तरी पण आम्ही प्रत्येक काम केलं. संघर्ष करून आम्ही प्रत्येक काम केलं. प्रभागामध्ये संघर्षातच काम केलं आणि आता पुढे संघर्षातच काम करायचे, ते पण फक्त तुमच्यामुळे. तुम्ही मला सर्वांनी साथ द्या. ही विकास गंगा अशीच अहोरात्र सुरू राहील. ह्या इलेक्शन मध्ये माझं काही हो, पण मग ही विकास गंगा ही अविरत सुरू राहील. ढोमसे परिवार समाजासाठी काम करतच राहणार आहे. नवरात्राचाही कार्यक्रम आपला होतच राहणार आहे. नवरात्र बरोबर असे अनेक कार्यक्रम या ग्राउंड मध्ये होतच राहणार आहे, फक्त आणि फक्त तुमच्यासाठी. त्यांना या प्रभागात परिवारवाद, एका घरात 4 तिकीट त्यांना पाहिजे आहे, त्याच्यासाठी त्यांनी हे केलेलं आहे. पण एका सामान्य कुटुंबातील कार्यकर्त्याला ते थांबवू शकत नाही. मी तुम्हाला सर्वांना एकच विनंती करतो की तुम्ही भाग्यश्री आणि राकेश ढोमसेला आशीर्वाद द्या. मी तुम्हाला शब्द देतो, गेल्या 8 वर्षात जे काही आम्ही काम केलं तुम्ही आम्हाला अशाच प्रकारे सपोर्ट निवडणुकीत केला, तर मी तुम्हाला एक शब्द देतो की निवडून आल्यानंतर मागच्या 8 वर्षात जेवढं काम केलं त्याच्या डबल काम राकेश ढोमसे व भाग्यश्री ढोमसे यांचे काम होईल. काळात तुम्ही पाहिलं असेल की आपल्या इथे लसीकरण केंद्र येत होतं. आपल्याच प्रभागातील एक नगरसेवकांनी त्या लसीकरण केंद्राला सुद्धा विरोध केला. मी आजपर्यंत कधीच हे बोललो नव्हतो की त्यांना स्वतःच्या नाव महत्वाचं आहे. त्यांना फक्त स्वतःचं नाव पाहिजे. बाकी कोणी कार्यकर्ते नगरसेवक काम करत असेल तर ते काम होऊ द्यायचं नाही. तुम्हाला या रोडच उदाहरण देतो की हा रोड 2-2.5 महिने काही लोकांना सांगून बंद पाडण्यात आला होता की विकास झाला नाही पाहिजे, फक्त त्यांचं नाव झालं पाहिजे, बाकी कोणी काम केलं नाही पाहिजे. प्रत्येक कामात खोडा घालायचं, स्वतःचं नाव करायचं, ही त्यांनी त्यांची वृत्ती बदलायला पाहिजे. जेव्हा पॅनल ठरला, माझी पत्नी प्रचार करत होती प्रभागात, तर आम्ही स्वतः सांगत होतो की भारतीय जनता पार्टीचे 4 कमळ निवडून आले पाहिजे.
आमच्या मनात पक्षाबद्दल आणि कोणाबद्दल कधीच वाईट नाही, पण भाग्यश्री ढोमसे आणि राकेश ढोमसे हे राजकारणातून हद्दपार झाले पाहिजे याच्यासाठी काही व्यक्तींनी षडयंत्र केलं, पण त्यांच्या षडयंत्राला उत्तर ही माझी मायबाप जनता देणार आहे. मला आदेश दिला की राकेश, आजच माझे नेते गिरीश भाऊ महाजन व सीमाता हिरे यांच्याशी बोलणं झालं. त्यांनी सांगितलं राकेश भाग्यश्री ढोमसे यांचं अधिकृत यादीत नाव होते, असं कसं काय झालं. मी म्हटलं गिरीश भाऊ मलाच हे काही कळत नाहीये, जर तुम्ही सांगितलं असतं, काहींनी सांगितलं असतं तर आम्ही निवडणुकीत पक्षासाठी थांबलो पण असतो. पण हे काही लोकांनी हे केलेलं पाप आहे, त्यांना जनता या निवडणुकीत उत्तर नक्की देईल. मी तुम्हाला एकच आशीर्वाद मागतोय की येणाऱ्या निवडणुकीत भाग्यश्री ढोमसेने उभं राहिलं पाहिजे का नाही? तुम्ही साथ देणार आहे का नाही? तुमच्या शब्दावर विश्वास ठेवून राकेश ढोमसे व भाग्यश्री ढोमसे निवडणुकीला सामोरे जाणार आहे. दुसऱ्यांदा इतकं ताईंनी काम केलं. आदरणीय सीमाताई हिरे असतील, त्यांच्या मार्गदर्शनाखाली वहिनींनी खूप सारा या प्रभागाला निधी असेल, वेगवेगळ्या गोष्टी असेल. आज भाग्यश्रीताई ह्या एक काळी आमच्या सून म्हणून आल्या त्या, पण आज त्या जनतेच्या कन्या झाल्या. त्यांनी जनतेसाठी काम केलं, जनतेच्या तळागाळात जाऊन त्यांनी काम केलं. विविध ठिकाणी योजना असतील, वेगवेगळ्या विषयात असतील, त्याची जीत वृत्ती आहे की आज त्यांच्यावर छोटासा अन्याय जरी झाला तरी हे सगळे लोक, प्रभाग 25 मधले सगळे लोक, जनता ही पेटून उठली. आणि ही कोणी केलंय, तसं कोणीतरी म्हटलंय की महाराजांच्या काळामध्ये की जेव्हा गड किल्ले जिंकायचे असायचे तर आतली कडी कोणी लावली, त्यावर हा सगळा खेळ आहे. आणि काही षडयंत्रांनी षडयंत्र केलं आणि हा दिवस बघतोय. ही दिवसाची वाट नव्हती. आता आपला प्रचाराचा निवाळ होता, सगळ्याचा आनंदाचा विषय होता, पण जे झालं ते चुकीचं झालं असं मी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून मला नेहमी वाटतं. पार्टीमध्ये 2 दिवसापूर्वी काय घडलं यावर वक्तव्य करणं मला उचित ठरत नाही. पार्टी ही संपूर्णपणे ढोमसे कुटुंबियांच्या पाठीशी आजही आहे, 2 दिवसापूर्वी होती. कारण आमच्या शहराचे अध्यक्ष आदरणीय सुनील नाना केदार यांनी जी अधिकृत उमेदवारांची यादी प्रसार माध्यमांनाही दिली, निवडणूक अधिकाऱ्यांनाही दिली, त्यामध्ये प्रभाग क्रमांक 25 या गटातनं भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत उमेदवार म्हणून भाग्यश्रीताईंचं नाव त्यात नमूद करण्यात आलेलं आहे. आता हे ज्या काही गोष्टी घडलेल्या आहेत यावर फार टीका टिप्पणी करण्यापेक्षा त्यातून पुढे काय करायचं याचं उत्तर तुम्ही राकेश भाऊंना आता सगळ्यांनी दिलेलं आहे. त्यामुळे मी या ठिकाणी फक्त आपणा सर्वांना आव्हान करायला आलेलो आहे, जो व्यक्ती, जी महिला, खरं तर राजकारणात एका महिलेला काम करणं किती अवघड असतं याची कल्पना आम्हाला आहे, कारण आम्ही राजकीय क्षेत्रात काम करतो. आपल्या नाशिक पश्चिम मतदारसंघाच्या लाडक्या आमदार आदरणीय सीमाताई 3 टर्म झाल्या या मतदारसंघाचं आमदार म्हणून प्रतिनिधित्व करतायत. भाग्यश्रीताईंनी गेल्या 8 वर्षात या प्रभागाच्या नगरसेविका म्हणून अतिशय उत्कृष्ट दर्जाचं काम केलेलं आहे. ज्या वेळेला जे काम आलं त्या वेळेला फोन केल्यावर घरी उपस्थित राहिलेले. त्याच्यामुळे आमचं असं कुठलंच काम नाही का ते अडून राहिलेले. आमच्या एवढा पूर्ण याच्यामध्ये प्रभाग 25 मध्ये त्यांनी जिथं बोलवलं त्यांच्या घरी, त्यांनी असं नाही का हाला नाही मोठा आहे असं कधी यांनी केलेलं. प्रत्येक वेळेला काहीच दुजाभाव केलेला नाही. ज्यांनी बोलवलं त्याच्या दारापर्यंत ती हजर झालेली. आता त्यांच्याबरोबर जे घडलं पक्षाने एकदम चुकीचं घडलेलं, एकदम चुकीचं. हे राजकारण केलेलं आहे. आता त्यांनी जर अपक्ष निवडणूक जर लढवली तर तुम्ही त्यांच्यासोबत? आम्ही त्यांच्यासोबत आहे आणि अजून आमचे 4 लोक आम्ही तयार करणार आहे का त्यांनी पण त्यांच्यासोबत यावं. भारतीय जनता पार्टीने उमेदवारी दिली आणि त्यांनी हे 8 वर्ष अतिशय चांगलं असं काम या प्रभागामध्ये उभं केलं. परंतु या निवडणुकीत 2025-26च्या निवडणुकीत भाग्यश्री ढोमसे यांचा फॉर्म अवैध ठरला आणि त्याचं कारणही देखील आपल्या सर्वांना माहिती आहे की 2 AB फॉर्म जोडले गेले होते. षडयंत्राप्रमाणे 2 फॉर्म जोडले गेले आणि त्यात त्यांचा फॉर्म अवैध झाला. तर राकेश ढोमसे असेल किंवा भाग्यश्री ढोमसे असतील यांचं काम खूप चांगलं आहे आणि तुमच्या सेवेसाठी ते महानगरपालिकेत असणं गरजेचं होतं. जनतेचा आहे आणि
ही लढाई आता जनशक्ती विरुद्ध धनशक्ती अशी झालेली आहे. परंतु ताईंना मी एक आश्वासन देऊ इच्छितो की तुमच्या पाठीमागे पूर्ण प्रभागाची जनशक्ती आहे. त्याच्यामुळे आपला विजय निश्चित होणार. पक्ष कुठलाही असू द्या, चिन्ह कुठलेही असू द्या, पण विजय आपला निश्चित आहे. यावेळी प्रभागातील ज्येष्ठ नागरिक, प्रतिष्ठित व्यक्ती, महिला तसेच युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. NCN न्यूजसाठी सचिन दिवटे, नवीन नाशिक.